नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज दाखवत आहे शिंप्यांचं वाटप कसं करायचं. अगदी सोपं आहे. जर तुमच्या घरात गरम मसाला असेल तर ह्याच्यात काहीही घालायचं नाही. हे बघा, फक्त तेल तापत ठेवायचं. 1 चमचा इनफ होतं. 1 चमचा इज इनफ फॉर ऑल वाटप. कांदा एवढा नसेल तर 1 चमचा इनफ आहे. जर फक्त तेल तापलं की थोडे धणे टाकायचे, फक्त बाकी काही नाही टाकायचं, कारण आपल्या गरम मसाल्यात सगळंच असतं. धणे पण असतात, पण थोडे धणे टाकले की छान वास येतो, म्हणून अगदी थोडे धणे टाकते. एखाद चमचा, जास्त नाही. आणि 2 काळ्या मिरी. हे बघा, 2 काळ्या मिरी, बस एवढंच टाकायचं. त्यानंतर हे वाटपासाठी म्हणून उभा कांदा चिरलेला आहे, तर तो उभा कांदा टाकते. उभा कांदा टाकून घेते आणि थोडं मीठ टाकते. आणि छान याला असं ढवळून घ्यायचं. अगदी सोपं असतं शिंप्यांचं कालवण बनवायला. फक्त हे वाटप तुम्हाला जमलं पाहिजे. मी दरवेळेस दाखवते, पण वाटप माझं ऑलरेडी झालेलं असतं, त्यामुळे मी म्हटलं आज तुम्हाला वाटप दाखवते. आणि मग प्रक्रिया एकदम सोपी आहे. तर वाटप, आता हा कांदा बघून घ्या, हा कितपत लाल करायचा हे मी तुम्हाला दाखवत आहे. जरा गॅस मंद ठेवायचा आणि याला छानपैकी असं झाकून घ्यायचं, म्हणजे मग तो पटकन शिजतो. आणि आपण मीठ घातलेलं आहे. हे बघा, आता आपलं वाटप किती छान झालंय. हा कांदा एकदम मस्त असा छान, हा बघा किती मस्त लाल झाला ना. मगाशी मी तुम्हाला दाखवलेला तेवढा पांढरा होता, आणि आता बघा कसा लालसर झालेला आहे. आता ह्याच्यातच आपल्याला टॅमॅटो सुद्धा टाकायचा आहे, अगदी थोडासा, जास्त नाही टाकत आहे. हा बघा, हा टॅमॅटो पण भाजून घेते. आणि थोडी आलं लसूणची पेस्ट पण टाकते, म्हणजे ती कच्ची नाही लागणार आपल्याला. तीही आपली छान भाजून निघते वाटपाबरोबर. आलं लसूण पेस्ट सुद्धा छानपैकी वाटपाबरोबर भाजून घ्यायची. हे असं सगळं मिक्स करायचं. आणि अजूनही त्याला कांद्याला तुम्ही शिजवू शकता, कारण आपल्याला इथे शिंप्या शिजवेपर्यंत आपला कांदा शिजला तरी हरकत नाही ना. चांगला लालसर झाला पाहिजे, पण बारीक, गॅस मात्र बारीकच ठेवा. गॅस बिलकुल मोठा नाही करायचा. आता मी तुम्हाला दाखवते काय करायचं ते. हा, मी ह्या साईडला ठेवते कांदा बारीक गॅसवर, आणि इथे मी तेल टाकते. आणि आपला हात घेऊया आपण. एक वाटी तेल इनफ होईल. माझी सुरी पण झाली, मी सुरी शोधत आहे. तेल तापलं की दाखवते तुम्हाला कसं करायचं ते. तोपर्यंत हे जरा ढवळून घेते. वाट
वाटप, हे वाटप आहे आपलं. हे नंतर तुम्हाला दाखवते मी कसं वाटायचं ते. मिक्सरमध्ये घालून थोडं जरा शिजू दे. जेवढं चांगलं वाटप शिजवाल ना तेवढं ते चांगलं खुसखुशीत नरम होतं. आता हे बघा, हा इथे तेल हे तापलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी काय टाकत आहे, हे कोथिंबिरीचे देठ, कांदा जरासा, जास्त नाही टाकायचा, थोडासा टॅमॅटो आणि एक हिरवी मिरची टाकली. कारण का आपलं ह्याच्यामध्ये वाटपातच सगळं येणार आहे, त्यामुळे इथे घालायची काही गरज नसते. पण आपलं फोडणीला म्हणून मी इथे घालते. आणि ह्याच्यामध्ये मात्र आपले सगळे मसाले घालायचे. तत्पूर्वी इथे आपण काय करून घेऊया, हे बघा, हे जे आहे ना ह्याच्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे. जर तुमच्याकडे ओलं असेल तर ओलं घाला, सुकं असेल तर सुकं घाला. मी आता सुकं घालत आहे. तुम्हाला कितपत वाटप हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही खोबरं घाला. मला दोन हे रोटी खूप झाल्या. मी आधी हे सुकच भाजून घेते, मग कांद्याबरोबर त्याला परत मिक्स करेन. आधी असंच जरासं सुकच कोरडंच भाजून घ्यायचं. कांदा मी बाजूलाच ठेवला आहे बघा. आणि या अर्ध्या भागात मी हे इथे हे करते. आता इथे हा आपला कांदा इथे बारीक करून ठेवते, म्हणजे ते जळायचं नाही. आणि इथे हा आपला कांदा झालाय की नाही, आता ह्याच्यावर आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहे. तर हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते काय काय आपण टाकत आहोत ह्याच्यामध्ये. ते सर्वप्रथम मीठ टाकते. मग अशी मी थोडं वाटपाट टाकलेलं आहे म्हणून आता इथे थोडंच टाकते, कारण आपले शिंप्यांना मीठ असतं. त्यानंतर हळद टाकते. त्यानंतर आपला मालवणी मसाला, आणि धणेजिरे पूड, आणि गरम मसाला. सगळं आपलं टाकून घ्यायचं. आता हे आपलं सगळं रेडी आहे. हे कांद्यावर टाकल्यामुळे काय होतं, मसाले आपले जळत नाही आणि छानपैकी हे सॉटे होतात. कांदा मात्र शिजवून घेतला पाहिजे. अगदी छान वाफेवर तुम्ही ह्याला आता शिजवायचं आहे. मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि गॅस मंद ठेवलेला आहे बघा, म्हणजे ते जळणार नाही जेणेकरून. आणि मग मी आता इथे हे खोबरं चांगलं परतून घेतलंय. चांगलं लाल झालं पाहिजे. कोरडं भाजल्यामुळे काय होतं, ते छान भाजलं जातं, कुरकुरीत असं होतं. म्हणून जरा कोरडं भाजून घ्यायचं आणि मग आपल्याला ते मिक्सच करायचं आहे ह्याच्यामध्ये. हे बघा, आता मी ते कांद्यामध्ये मिक्स केलेलं आहे. ह्याला मी बारीक गॅसवर ठेवते, म्हणजे मग आपली दोन्हीकडे हे बारीक बारीक शिजत राहील. मग शिजून झाल्यावर तुम्हाला मी दाखवणारच आहे. ह्या पहा, इथे मी शिंपल्या आणून त्या एक शिंपीसारख्या सोलून ठेवल्या. हे पाणी मात्र घ्यायचं नाही, हे ट्रॅश करून टाकायचं. ह्याच्यामध्ये खूप माती असते म्हणून टाकून द्यायचं पाणी. मी ऑलरेडी माती काढली आहे, पण तरीही मी शेवटचं पाणी घेत नाही आहे. याला मी ट्रॅश करत आहे.
त्या नुसत्या शिंप्या ज्या आहेत ना, ह्या बघा, या आपण एक शिंपीसारख्या कच्च्या सोलून घेतल्या आहेत। आता काय करायचंय, हे बघा मस्त हा कांदा शिजलेला आहे। तर वाटप टाकायचं ह्याच्यामध्ये आणि मग त्या वाटपामध्ये त्या शिंप्या शिजवायच्या आहेत। आणि बटाटा हवा तर तुम्ही टाकू शकता, मी बटाटा उकडून घेऊन टाकते। तुम्हाला हवा तर तुम्ही असा कांद्याबरोबर शिजवून पण घेऊ शकता। आता हे बघा, हे इथे आपलं छानपैकी वाटप रेडी होत आहे। आता मी हे बारीक गॅसवर दोन्ही ठेवते, छान झालं पाहिजे, घाई करायची नाही, अगदी बारीक गॅस ठेवून दोन्ही छानपैकी झालं पाहिजे।